इथे मी आज बनवणार आहे आप्पे। इथे मी घरी बनवलेलंच हे इडलीचं बॅटर घेतलेलं आहे आणि एक छोटा कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला आता फोडणी द्यायची आहे। इथे मी गॅसवरती पळीमध्ये तेल थोडंसं गरम केलं आहे, त्यामध्ये टाकणार आहे मोहरी, जिरे आणि थोडीशी हळद। ती या बॅटरमध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर टाकायचा आहे कांदा, टोमॅटो, किसलेलं गाजर आणि कोथिंबीर। हो थांबा बनवते। इथे मी आप्याचं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आप्पे पात्र देखील गॅसवर ठेवलं होतं, त्याला देखील ऑइलने ग्रीसिंग करून घेतलं आहे। ते देखील आता गरम झालं आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे आप्याचं बॅटर। याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे। आता हे 2-3 मिनिटं झाले आहेत, आपण झाकण काढून बघूयात। इथे बघू शकता कसे आप्पे फुगलेले आहेत ते। वरून थोडंसं तेल घालून आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत। मी सगळे आप्पे पलटी करून घेतले आहेत आणि ते क्रिस्पी देखील झालेले आहेत। आता आपले इडलीच्या पिठापासून बनवलेले छान असे आप्पे बघू शकता इथे तुम्ही कसे बॉल सारखे झालेले आहेत आणि क्रिस्पी देखील झालेले आहेत। तर या सगळ्यांनी आप्पे खायला या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय कर।